धनंजय देशमुखांसह मस्साजोगच्या ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींना अटक करावी, आरोपींना शिक्षा देऊन कुटुंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत अशी माहिती आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस उलटून गेलेत, मात्र आरोपी कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। फरार आरोपीला अटक करावी यासह विविध मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल। आणि या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, ग्रामस्थांनी लढा आता तीव्र केलेला आहे, मागण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। काय वातावरण आहे सध्या मस्साजोगमध्ये? निश्चितपणे पुन्हा एकदा मस्साजोगचे नागरिक आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हाच पवित्रा या कुटुंबाने आणि एकूण मस्साजोगच्या नागरिकांनी तेव्हा घेतला होता जेव्हा वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत कारवाई करावी ही मागणी होती, आणि त्या मागणीसाठी आंदोलन झाल्यानंतरच वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल झाला होता। आता दुसऱ्या ज्या मागण्यासाठी आजपासून मस्साजोगचे नागरिक सोबत धनंजय देशमुख हे जे अन्नत्याग आंदोलन करतायत, या आंदोलनाच्या 2 प्रमुख मागण्या आहेत। पहिली मागणी, यामध्ये जो कृष्ण आंधळे नावाचा आरोपी आहे तो अद्याप अटक झालेला नाही आहे, त्याला तत्काळ अटक करा ही मागणी आहे। त्यानंतर दुसरी मागणी आहे की याच आरोपींची बी टीम, असा उच्चार खरं तर धनंजय देशमुख करतात, ती बी टीम अद्याप बाहेर आहे आणि यांच्यावरती कारवाई का होत नाहीये या संदर्भात बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट सुद्धा काल धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या नागरिकांनी घेतली, मात्र त्यांचं समाधान झालं नाही। आणि अखेर आपण बघतोय की आजच्या तारखेची घोषणा खरं तर 8 ते 10 दिवसापूर्वीच या मस्साजोगच्या नागरिकांनी केली होती, धनंजय देशमुखांनी केली होती, आणि तीच आता त्याची परिपूर्ती ते करताना पाहायला मिळत आहेत। आणि आज साधारण 9:30-10 वाजता मस्साजोगमध्येच या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होईल। या आंदोलनामध्ये पहिल्याच दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सुद्धा हजेरी लावणार आहेत। आणि दुसरीकडे सुरेश धस यांनी जसं मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की या सगळ्या मागण्याच्या अनुषंगाने ते देशाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते। आता ती भेट झाली तर आज त्या निमित्ताने कुठल्या गोष्टी पुढे येतात, सरकारकडनं काही भूमिका जाहीर होते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एक मात्र खरं आहे की मस्साजोगचे नागरिक आणि धनंजय देशमुख पुन्हा एकदा आक्रमक होत असल्याने प्रशासनाचा ताण मात्र वाढणार आहे, हे नक्की। अपडेट जाणून घेत राहू गोविंद, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।